रॅपिडो कंपनीकडनं मंत्री प्रताप सरनाईकांना 10 कोटींची स्पॉन्सरशिप घेतल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। यावेळी रोहित पवारांनी आरोप केला असून रॅपिडोबद्दल मंत्र्यांनी भूमिका का बदलली, आधी रॅपिडोवर कारवाई आणि नंतर स्पॉन्सरशिप घेतल्याचा आरोप रोहित पवार आणि दमानी यांनी केलेला आहे। काही महिन्यांपूर्वी तुम्ही त्या कंपनीला धमकी देता, तुला परवानगी नसताना तरी सुद्धा तू सर्व्हिसेस या महाराष्ट्रामध्ये देतोच कसं असं तिथं विचारण्यात आलं। आणि आता त्यांच्या एका लीगला तुम्ही जर त्यांच्याकडनं स्पॉन्सरशिप घेत असाल, चर्चा अशी आहे मनी फॉर्ममध्ये आणि काइंडमध्ये, म्हणजे काही वस्तू स्वरूपात मदत केली जाते। अंदाज असा आहे की 10 कोटीच्या आसपास अशी स्पॉन्सरशिप या कंपनीली, रॅपिडो कंपनीली सरनाईकांच्या फाउंडेशनला नाही तर या स्पर्धेला तिथं दिलेली आहे। अधिवेशनात स्टिंग होतं, रॅपिडो कंपनी विरुद्ध होतं आणि तीच रॅपिडो कंपनी स्पॉन्सर म्हणून प्रताप सरनाईकांच्या इव्हेंटसाठी स्पॉन्सरशिप देते। याला शुद्ध मराठी भाषेत खंडणी एवढंच म्हटलं जातं। तर हे जे सगळं चाललंय, शिंदेनी हे ताबडतोब बंद करावं। एकानंतर एक त्यांच्या मंत्र्यांचे सगळे प्रताप, हे प्रताप सरनाईकांचे प्रताप पण आता बाहेर येताना दिसतंय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।